तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 29 जून रोजी वर्धा शहरात विविध सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 12:30 वाजता बजाज चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात भंते राजरत्न, विशाल मानकर, अनिल जवादे, डॉक्टर विद्याताई राईकवार, किशोर खैरकार, विशाल रामटेके, आशिष सोनटक्के, सुनील ढाले यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाच्या आयोजकांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला। हा निर्णय कोणत्याही सर्वसमावेशक व वैज्ञानिक आधाराशिवाय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। अनुसूचित जाती हा संविधानानुसार एक संघ घटक असून उपवर्गीकरणामुळे सामाजिक ऐक्याला तडा जाण्याची भीती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख आक्षेपांमध्ये उपवर्गीकरणासाठी आवश्यक सार्वजनिक व वैज्ञानिक एम्पिरिकल डेटा उपलब्ध नसणे, समितीतील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व नसणे तसेच समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक न करणे यांचा समावेश आहे। अहवाल जाहीर न करताच निर्णय घेण्यात आल्याने तो कोणत्या निकषांवर आधारित आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव, संविधान वाचवा, समानता वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। कायदा लागू केला आहे सरकारने उपवर्गीकरणाचा कायदा, त्याच्या निषेधात आम्ही आज सर्व पक्षीय आंबेडकर जनता आज एकजुटीने आज मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही हा कायद्याचा निषेध करतो। हा लवकरात लवकर रद्द करावा, नाहीतर याच्यानंतर याच्याहून तीव्र मोर्चे आणि धरणे आम्ही देऊ आणि या सरकारचा आम्ही आज निषेध करतो की लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा। सर्व सामाजिक संघटना तसेच आमचे आदरणीय राजरत्न भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि वंचित बहुजन आघाडी तसेच बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे, आदरणीय बहिणजी याच्या अध्यक्ष आहेत। तर या सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षसुद्धा त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। भव्य विराट असा मोर्चाचं आज वर्ध्यामध्ये आयोजन केलेलं आहे। आमचे सन्माननीय विशालदादा सुद्धा सोबत आहेत। या सगळ्यांच्या अथक परिश्रमामधून या मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे। मी समस्त जनतेला हे सांगू इच्छिते की आपल्या सगळ्या सामाजिक संघटना, सगळे लोक आपण जोपर्यंत एकत्र होणार नाही आणि ही जी सत्ताधारी शासन व्यवस्था आहे, काय सुरू आहे आज देशामध्ये आपण पाहतोय। व्हॉट इज रिझर्वेशन? रिझर्वेशन इज नॉट ब्रेड अँड बटर but it is for participation in administration, policy making and decision making. कशासाठी पाहिजे आम्हाला आरक्षण? ही काही भाकरीची लढाई आहे का? तर अजिबात नाही। या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये, निर्णय क्षमतेमध्ये आम्हाला आमचा वाटा पाहिजे। म्हणून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली होती। आमचा सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस, इसा वंचित माणूस, दलित, पिछडा, मुस्लिम, आदिवासी, चांभार आणि सगळ्या प्रकारचे कॅटेगरीचे लोक आजच्या या मोर्चामध्ये उपस्थित झालेले आहे। हे एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। 59 SC कॅटेगरीमध्ये जमाती येतात, काही एका जातीचा आरक्षण आहे तर अजिबात नाही। या सगळ्या लोकांचा आज मोर्चामध्ये सहभाग आहे। माझा मातंग बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे। या रिझर्वेशनची जी काही त्यांनी 14 तारखेला अबाकडानुसार वर्गवारी केलेली आहे, आम्ही हे कदापिही खपवून घेणार नाही। ही लढाई केवळ एका जातीची नाही, सर्वजन समाजाची ही लढाई आहे। म्हणून शासनदारी व्यवस्थेला माझं सांगणं आहे की बहुजन समाज पार्टीच्या वतीने असाच पक्ष नाहीये देशामध्ये, याचं वर्चस्व आहे। बहनजी, संसदेमध्ये सगळ्यात आधी आवाज उठवणारा जर कोण नेता असेल तर ती राष्ट्रीय नेता बहन कुमारी मायावती, जी आम्हाला सगळ्यांना गर्व असला पाहिजे। एक स्त्री म्हणून, एक लेडीज म्हणून मला तिचा गर्व आहे। आणि परत मी आपल्याला हे सांगू इच्छिते या मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही जर असंच करत राहिला, आम्ही तुमचं हे खपवून घेणार नाही कदापिही। कारण आम्ही सगळे लोक आज एकत्र झालेलो आहे मोर्चाच्या माध्यमातून। जरी आम्ही वेगवेगळे विचार असतील तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने सगळेजण आम्ही एकत्र आहोत। आम्ही तुमचं ही जी विचार आहे किंवा हे जे तुम्ही लादलेलं आहे हे कदापिही खपवून घेणार नाही। याही पेक्षा जास्त जर तुम्ही आता मांडले नाही तर आम्ही रस्त्यावर बसून राहू, उपोषणासाठी बसून राहू। आणि त्यातही आमच्या महिलांचा तर इतिहास राहिलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मोर्चापासूनचा। सगळ्या मोर्चांमध्ये महिलांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। आणि मी सुद्धा सगळ्या भगिनींना घेऊन आमच्या पार्टीच्या वतीनं सन्माननीय जिल्हाध्यक्ष नंदर शिवेसारे साहेब या ठिकाणी, संपूर्ण कार्यकर्ते, सुनील भगत, सगळे आदरणीय राजरत्न भंतेजींच्या नेतृत्वामध्ये
सुंदर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बस इतकंच बोलते आणि परत सगळ्या जनतेला आव्हान करते की जोपर्यंत आपली एकजूट राहणार नाही तोपर्यंत या शासन व्यवस्थेला जाग येणार नाही. म्हणून सगळ्यांनी एक झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानामध्ये जे 59 जातीला जे आरक्षण दिलेलं आहे ते सर्वांना सन्मान दिलेला आहे. त्यामध्ये अबकळ नसावं यासाठी उपकरण विरुद्ध हा जन आक्रोश मोर्चा आम्ही वर्धा शहरामध्ये काढलेला आहे. काय अजून मागणी आहे? आमची मागणी हेच आहे की आम्हाला अबकळ नको, आम्हाला एकसंघ हवा आहे आणि ते संविधानाचं प्राधान्य आहे. त्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून संविधानानं जे अधिकार दिलेले आहे ते अधिकारच आम्हाला हवे आहे. यासाठी हा जन आक्रोश मोर्चा वर्धा शहरामध्ये भिक्खू संघ आणि सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाचं नेतृत्व कोणीही राजकीय लीडर न करता 59 जातीचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि म्हणूनच हा मोर्चा जन आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही सरकारच्या विरुद्ध हा मोर्चा काढलेला आहे.